नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 2024 मध्ये गुढीपाडवा कधी आहे? 8 तारखेला की 9 एप्रिलला? या गुढी उभारण्याच्या पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे? त्याचप्रमाणे गुढीला अशी साडी चुकूनही नेसवू नये या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरं केलं जातं। हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो। हा उत्सव मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो। गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात। हिंदूंसाठी या सणाचं सांस्कृतिक महत्त्व आहे। मराठमोळी माणसं या दिवशी घराच्या बाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात। यावेळी खास पारंपरिक पोशाखात पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते। 2024 मध्ये गुढीपाडवा हा सण 9 एप्रिल 2024 या रोजी साजरा केला जाणार आहे। चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा उत्सव हा 9 एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे। आता या गुढीच्या उभारण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे? तर बघा, पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो। गुढीपाडव्याचा मुहूर्त हा दिवसभर हा शुभ मुहूर्त असतो। तरी देखील आपल्याला गुढी ही सकाळी सूर्योदयानंतर उभारायची असते। जेवढं लवकर उभारता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला गुढी सकाळी उभारायची असते। सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला सकाळी गुढी ही उभारायची आहे आणि सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर आपल्याला ही गुढी उतरवून घ्यायची असते। गुढीला आपल्याला कडुलिंबाचा पाला आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा असतो। त्याचप्रमाणे तुम्ही जर का पुरणाचा नैवेद्य केला असेल तर याचा देखील नैवेद्य तुम्ही गुढीला हा दाखवू शकतात। गुढीची पूजा विधी कशी करायची यावर लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। आता बघा, गुढीला आपण जी साडी नेसवणार आहोत ती साडी कशी असावी किंवा कोणती नेसवू नये? तर बघा, लाल, पिवळी, हिरवी, केशरी, ऑरेंज तुम्ही ह्या कलरच्या साड्या गुढीला नेसवू शकतात। फक्त तुम्हाला संपूर्ण पांढरी, संपूर्ण काळी या कलरची साडी तुम्हाला गुढीला चुकूनही नेसवायची नाहीये। त्याचप्रमाणे गुढीला साडी नेसवताना ती नवी कोरी असावी, म्हणजे ती नवीन जरी असली तरी सुद्धा ती वापरलेली नसावी किंवा नवी साडी असली तिचं धुणं झालेलं नसावं। नवी कोरी साडी आपल्याला गुढीला नेसवायची आहे। त्याचप्रमाणे जर का तुम्हाला साडी कोणी दिलेली असेल आणि ती नवी कोरी असेल तर अशी साडी देखील आपल्याला गुढीला चुकूनही नेसवायची नाही। बघा, तुमची साध्यातली साधी जरी साडी असेल पण ती तुम्ही खरेदी केलेली असावी अशी साडी गुढीला तुम्हाला नेसवायची आहे। नवी कोरी साडी तुम्हाला गुढीला ही नेसवायची असते। त्याचप्रमाणे तुम्हाला काळ्या कलरची किंवा पांढऱ्या कलरची साडी चुकूनही गुढीला नेसवायची नाहीये। ज्यावेळेस तुम्ही गुढी उभारणार आहात त्यावेळेस आपण गुढीला कडुलिंबाच्या पानांचा कडुलिंबाच्या पानांची एक फांटी लावत असतो। त्याचबरोबर तुम्हाला आंब्याच्या झाडाच्या पानांची फांटी देखील तुम्हाला गुढीला लावायची आहे। सकाळी गुढी उभारल्यानंतर गुढी आपल्याला दिवसभर तशीच ठेवायची नाही, तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर म्हणजेच 6 वाजेच्या अगोदर गुढी तुम्हाला उतरवून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे गुढी कुठे उभारायची? तर बघा, गुढी तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या कंपाऊंडमध्ये, गेटमध्ये देखील उभारू शकतात, बाल्कनीमध्ये सुद्धा उभारू शकतात किंवा टेरेसवर देखील तुम्ही गुढी उभारू शकतात। गुढी उभारताना तुमच्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला तुम्हाला गुढी ही उभारायची आहे। तर बघा, या छोट्या छोट्या गोष्टी होतात, ह्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।